हे आहे त्रिपुटी गाव. त्या त्रिपुटी गावातले तळे. हे बघा, हे जुनी बांधणी आहे सगळी. खटाव सातारा रस्त्यावरचं हे त्रिपुटी गाव आणि तिथले हे तळे. इथं उन्हाळ्यात सुद्धा पाणी असतं असं म्हणतात. आणि इथं आपण कोण गावकरी भेटतोय का बघू, त्याला ह्या तळ्याची जरा माहिती विचारूया. तुमची इथं रेग उठली गालावर. होय, हे घालायचं राहिलं बा. तळ्याचं नाव काय हो? तळ्याचं नाव काय? तळ्याचं काही नाही नाव, गोपाळनाथाचं तळ म्हणतात. गोरखनाथाचं. हां, गोपाळनाथ. होय, हां. बघा कसं हिरवंगार पाणी आहे. तर मी इथं ते एका ग्रामस्थ महिलेकडे चौकशी केली असता तळ्याचं गोपाळनाथ तळे असं याचं नाव आहे असं कळलं मला. आपण पुढे जाऊन पण ते जरा व्ह्यू घेऊया. तर गाव आहे, त्या बाजूला शेती आहे भरपूर. पुढे जाऊ नकोस, काकी ओरडल तुला. थांब, मागं राहा रे. हे बघा हिरवंगार पाणी, केवढं भव्य दिव्य मोठ्याच्या मोठं तळं आहे. खोल असणार भरपूर. उन्हाळ्यात सुद्धा इथं पाणी असतं म्हणतात. एकदा उन्हाळ्यात येऊन बघायला पाहिजे कसं काय तळं आहे ती. तळ्याच्या कडेने संपूर्ण मोठी भिंत पण आहे. दृश्या कडेल जास्त इकडे जाऊ नको, ह्या बाजूला हो. कडेने रस्ता आहे संपूर्ण. मोठंच्या मोठं तळ आहे हे. त्रिपुटी गावचं तळ आहे. बाकी अजून काय माहिती मिळते का मी बघतो. हिरवंगार पाणी आहे बघा कसं. जाता येते का? खरं तर पर्यटकांनी इथं यायला काय हरकत नाही. चांगलं तळ आहे. फोटो वगैरे काढायला पण हरकत नाही. हे बघा इकडं गाव दिसतंय, विठ्ठल रखुमाई मंदिर. आणि हे त्रिपुटी गाव दिसते. ग्रामपंचायत छोटंच गाव आहे. कुठं इथनं नाही, इथं बघू वाचायला काय लिहिलंय का बघू आपण. हे बघा सर्व बाजूने रस्ता आहे. ही म्हटली गाडी घेऊन येते इकडून, काय झालं तिला. बघून येऊ का? कुठं? पुढे आपण मला सोडायचं नाही.
हम्म. हे बघा इथनं पायरी आहे अशी. हादर बघा कसं छान तळ आहे. हे देऊळ दिसते, देऊळ पण बघूया आपण काय आहे ते. खूप मोठं आहे तळ, मोठं मोठं आहे. बऱ्याच वेळा ह्या खटाव सातारा रस्त्याने मी जाऊन आलो, पण तळं मागच्या वेळेला जेव्हा एक खेप टाकली तेव्हा मला हे तळं दिसलं आणि तेव्हा हे लक्षात आलं की हे तळं आहे चांगलं. आणि तेव्हा मी पोस्ट पण फेसबुकला टाकली होती, पण आता म्हटलं यूट्यूबला एक व्हिडिओ टाकावा. ये अजून इथं जास्त सुधारणा केली तर बरंचसं सेकंद इकडे हे सेकंद पुढे जातात का बघ फक्त. पुढे जात आहेत का बघू? जात आहेत का? हो जात आहेत. हे कडे देऊळ आहे बघा, पायऱ्या आहेत चांगल्या, बसायला जागा आहे. ही आता पलीकडची बाजू, ती चारी बाजून इथंच रस्ता आहे. देऊळ दिसतं. चपला इकडेच काढ रे, इथं काढ चपल्या. नमस्कार देवाला, आत नको जाऊ, कर नमस्कार. हे गोपाळनाथाचं मंदिर आहे. नाही, हे शंकराचं मंदिर आहे. गोपाळनाथ तलाव आहे, मला वाटतं गोपाळनाथ हे भक्त असतील शंकराचे, अजून मला काय माहिती मिळाली नाही. पण इथं ग्रामस्थ कोण दिसेना, त्यामुळं मी पलीकडे जातो. ते जाताना कोण दिसले तर माहिती अधिक घेण्याचा प्रयत्न करतो. चल रे. कोरेगाव खटावरनं सातारला येताना कोरेगावच्या पुढं त्रिपुटी गाव लागतं. त्या गावातलं हे तळ आहे गोपाळनाथांचं. गोपाळनाथ तळ असं म्हणतात त्याला. आपण त्या बाजूला जाऊया. ते ह्याचं नाही, गोपाळनाथ नाव आहे का स्थळाचं? हां, मंदिर आहे गोपाळनाथ. ते मंदिर आहे का? हां. हा रस्ता कुठे जातो वरती? मेन रोडला. होय, हां. धन्यवाद. ते गोपाळनाथचं मोठं मंदिर बघायचं. जाऊ घ्या आता. अहो तिथं शंकराची पिंडी होती, भारी होती. आता जा पुढे जरा, कडेन जाऊ नका. काकीला म्हणा थांबा, आलोच तिथं देवळात जायचंय म्हणा. नको, काकी ओरडल. नको जाऊ, इकडनं नाही खाल्लं आता, खाल्लं ये. हो, हे बघा त्या गाड्या ज्या दिसतात त्या सातारवरनं खटावकडे जाणार आहेत. खटाव किंवा आदलीमधली गावं असतील. पुसेगाव नावाचं एक तीर्थ हे आहे, देवाचंच हे आहे, तिथं जात असतील. ह्या बाजूला
पंढरपूर, सोलापूर, खटाव, वडूज ही गावं आहेत सगळी. आणि ज्या बाजूनं गाड्या येतात त्या बाजूला सातारा आहे. हे बघा, हे असं दगडी भव्य बांधकाम आहे. अजून इथं खरं गावातल्यांनी काहीतरी केलं पाहिजे. हे बऱ्याच जणांना अजून हे तळं आहे इथं आणि एवढं पाणी हेच माहीत नाही. तर उन्हाळ्यात सुद्धा येऊन मी एक व्हिडिओ काढणार आहे. उन्हाळ्यात किती पाणी असते मला बघायचं आहे, कारण मी ह्याच्याबद्दल असं ऐकलेलं आहे की उन्हाळ्यात सुद्धा इथं पाणी आटत नाही. उन्हाळ्यात सुद्धा भरपूर चांगलं पाणी असतं असं मी ऐकलेलं आहे. त्यामुळं परत एकदा कधी आलो मी की त्याचा व्हिडिओ इकडं काढीन. हे बघा, खूप छान आहे तळं. आणि आता ह्या रस्त्यानं एक गाव इकडं मागं राहिलं, त्रिपुटी गाव, आणि इकडं गोपाळनाथाचं मंदिर आहे, तिथं जाऊया आपण. प्रवेशद्वार जरा हे दिसते, इथं सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. हे बघा, हे गोपाळनाथाचं मंदिर. चष्मा दिला नसतं. तर आपण आता इथनं एक व्ह्यू घेऊ आणि मग त्या मंदिराकडे जाऊ. हे बघा, रस्ता बघता इथून दिसते. बघा, हे कोणतं झाडाचं थोडं हे पडलेलं आहे. हिरवंगार पाणी, पाणी खूप चांगलं दिसते. चला आता आपण मंदिराकडे जाऊ. तिकडे असं हे आहे गोपाळनाथाचं मंदिर. हे उंबराचं झाड दिसतंय. हे बघा, इथं रस्त्याचं बांधकाम चाललेलं आहे. हा खटाव सातारा रोड सुधारत चाललेला आहे. जा रे आतनं, पाया पडून नाही आहे का? जा, इथं बंद वाटतं. हे झाड एक गोरख चिंच तर नाही ना, तसंच दिसतंय, पण हे जरा मोठं आहे झाड आहे ना, ते गोरख चिंच असावं असं मला वाटतंय. बघू, इथं आपण चौकशी करू. हे गोरख चिंच नाही ना? गोरख चिंचचं झाड नाही ना हे? मला तसंच वाटलं. आता ह्या बाजूचा तिथनं आत जायला जागा आहे ऋष्यात. पलीकडनं जागा आहे. तर ये जाऊन तिकडनं पलीकडनं आतनं. आत परवानगी आहे का नाही माहीत नाही, काढायचं शूटिंग, त्यामुळं आत मी काय शूटिंगचं घेऊन जात नाही. जा तू जा,
ये दर्शन घेऊन ये. वाजले आता ती व्हिडिओ चालू आहे त्यामुळे ते मोबाईलला दिसना. हे आणू आयला कुठे गेली. तर व्हिडिओ इथं थांबवतो कारण आत शूटिंग घ्यायला परवानगी आहे का माहीत नाही. इथं सुद्धा बघा सद्गुरू बाबासाहेब आणि अशा बऱ्याच 1 2 3 4 5 समाधी आहेत. काही वर्षानंतर हे ठिकाण नावारूपाला येईल असं माझा अंदाज आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे.